अनारसे अनारसे म्हटलं की हा पदार्थ करण्याआधी धडकीच भरते. कारण अनारसे जमतील का, ते फसणार तर नाहीत ना, ते तेलात विरघळणार तर नाहीत ना. एवढं कष्ट करून जर हा पदार्थ बिघडणार असेल तर तो करायचाच कशाला, अशी अनेक जणांची मानसिकता असते. पण ती चुकीची आहे. हे मी तुम्हाला आज माझ्या या व्हिडिओतून दाखवणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बिनचूक अनारसे कसे बनवायचे आणि जाळीदार खुसखुशीत ते कसे होतात, चला तर मग बघूया कृती. तर इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतला आहे. मी रेशनचा तांदूळ घेतला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, पण शक्यतो इंद्रायणी तांदूळ नका वापरू, कारण इंद्रायणी तांदूळ हा चिकट असतो. तर हा तांदूळ जाडसर असतो आणि तो चिकट नसतो, म्हणून अनारसे आपले छान जाळीदार आणि खुसखुशीत होतात. शक्यतो मी रेशनच्याच तांदळाचे अनारसे बनवते आणि माझे अनारसे कधीच फसत नाही. तर हा तांदूळ मी स्वच्छ पाण्याने 2दा धुवून घेतले आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये भरपूर पाणी ओतून ते 3 दिवस भिजत घालायचे आहेत. 3 दिवस भिजवत असताना रोज 2 टाईम हे पाणी आपल्याला बदलायचे आहे. हे करत असताना आपल्याला तांदूळ अजिबात धुवायचे नाहीत. त्यातलं फक्त पहिलं पाणी काढून टाकायचे आणि नंतर त्यामध्ये दुसरे पाणी ॲड करायचे. असे केल्याने आपले तांदूळाला आंबूस वास येत नाही आणि अनारसे देखील खूप टेस्टी होतात. अनारसे देखील आंबूस लागत नाही. म्हणून ही खबरदारी प्रत्येकीने घ्यायची आहे की अनारसे करत असताना त्याचे तांदूळ जे असतात तर ते 3 दिवस आपल्याला त्याचं 2दा पाणी बदलायचे आणि त्यामुळे आपले अनारसे आंबूस होत नाहीत. तर हे मी झाकून ठेवले आहे आणि 3 दिवसांनंतर आपण बघू शकतो की हे तांदूळ आपल्याला आता या पाण्यातून उपसून घ्यायचे आहेत आणि एका जाळीमध्ये काढून घ्यायचे आहे. तर इथे मी या जाळीमध्ये तांदूळ काढून घेतले आहेत आणि ते निथळण्यासाठी एका पातेल्यावर ठेवले आहे. 5 मिनिट आपल्याला ही जाळी अशीच ठेवायची आहे आणि 5 मिनिटांनंतर पूर्ण पाणी निथळून गेल्यानंतर आपल्याला ते कॉटनच्या स्वच्छ फडक्यावर किंवा कपड्यावर वाळत घालायचे आहेत. तर इथे मी कॉटनचा कपडा घेतला आहे आणि त्यावर आपल्याला हे तांदूळ पसरवायचे आहेत. तांदूळ पसरवत असताना खूप पातळ असे पसरवायचे नाहीत, त्यामुळे तांदूळ अगदी कोरडे होऊन जातात आणि आपले पीठ खूप कोरडे बनते. पीठ बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ थोडासा ओलसरच हवा आहे. हे तांदूळ आपल्याला फक्त अर्ध्या तासासाठीच वाळवायचे आहेत आणि ही टिप्स इथे खूप महत्त्वाची आहे की तांदूळ आपल्याला पूर्ण वाळवायचे नाही आहेत. तांदूळ थोडेसे दमट किंवा ओलसर असल्यानंतर त्यामध्ये जेव्हा आपण गूळ घालतो तर त्याला छान पाणी सुटते आणि छान पिठाचा गोळा तयार होतो. आता तांदूळ वाळल्यानंतर मी एका वाटीमध्ये काढून घेतले आहे आणि आता आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचे आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये दळत असताना याला जास्तीत जास्त बारीक करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला ते सोजीच्या चाळणीने पीठ चाळून घ्यायचे आहे. सोजीची चाळणी म्हणजेच एकदम बारीक चाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे चाळून घ्यायचे आहे. तर इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे आणि त्यामध्ये आता हे तांदूळ टाकले आहेत. आता मी हे छान बारीक वाटून घेणार आहे आणि नंतर चाळून घेणार आहे. तांदूळ वाटल्यानंतर आणि ते नंतर चाळल्यानंतर थोडीशी कणी उरते, तर ती कणी आपल्याला पुढच्या बॅचमध्ये ॲड करून अशा प्रकारे सगळे तांदूळ दळून घ्यायचे आहेत आणि चाळून घ्यायचे आहेत. आपलं पीठ पूर्ण दळून आणि नंतर चाळून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गूळ ॲड करायचा असतो. तर गूळ ॲड करताना अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की गूळ हा पिवळ्या रंगाचा असावा, त्यामुळे आपल्या अनारशांचा रंग अतिशय सुंदर येतो. आता यामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेत आहे, त्यामुळे पीठ आपले अगदी मऊ होते. गूळ निवडताना तो सहज चिरता यावा किंवा सुरीने किंवा चमच्याने तो सहज निघला पाहिजे असा गूळ पाहिजे. कडक गूळ इथे वापरायचा नाही आहे. चिक्कीचा गूळ तर अजिबातच वापरायचा नाही आहे. इथे मी 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1.5 वाटी गूळ घेतला आहे आणि हा गूळ मी किसून घेतला आहे, कारण मला हे हातावरच पीठ तयार करायचे आहे. जर तुम्ही सुरीने चिरणार असाल तर
त्याला मिक्सरमध्येच बारीक करावं लागतं, त्याशिवाय तो एकजीव होत नाही. पण शक्यतो हातानेच एकजीव करून घ्यावे, त्यामुळे अनारसे आपले अगदी परफेक्ट बनतात. मिक्सरच्या साहाय्याने मी तर कधी बनवतच नाही अनारसे. मी हातानेच बनवते नेहमी आणि माझे अनारसे कधीच फसत नाहीत. तर गूळ एकदम एकजीव होऊस तर आपल्याला हे पीठ चांगले चोळून घ्यायचे आहे. 2 हाताच्या साहाय्याने आपल्याला एकमेकांवर घासत घासत हे पीठ रेडी बनवायचे आहे आणि नंतर त्याचे गोळे बनतील अशा प्रकारे हे पीठ आपलं रेडी व्हायला हवं. यासाठी थोडासा वेळ लागतो, पण इथे कसलीही हयगय न करता आपल्याला हे पीठ बनवायचे आहे. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. अनारसाची रेसिपी ही आपल्याला संयमानेच करायला हवी. जर तुम्ही घाईघाईत जर करणार असाल तर नक्कीच काहीतरी आपलं राहून जातं आणि ही रेसिपी मग बिघडते. त्यामुळे अतिशय शांत मनाने आणि संयमानेच ही रेसिपी करायची आहे. त्याचा नक्कीच रिझल्ट आपल्याला अनारसाच्या रूपात, जाळीदार खुसखुशीत अनारसाच्या रूपात बघायला मिळेल. त्यामुळे या दिवाळीला माझ्या पद्धतीने अनारसे नक्कीच बनवून बघा. तुम्हाला अतिशय पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल. आता चोळून चोळून हे पीठ अशा प्रकारे झाले आहे. त्याचा रंग देखील बदलला. आता पाहू शकता अगदी कलर बदलून गुळासारखा कलर आला आहे त्याला. आणि आता ते गोळे बनवायला रेडी झाले आहेत. आता आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे. हे गोळे बनवून झाल्यानंतर आपल्याला ते एका डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि 3 ते 4 दिवस आपल्याला तो डबा उघडायचा नाही आहे. 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला तो डबा उघडायचा आहे आणि नंतर त्याचे अनारसे बनवायचे आहेत. तर इथे मी गोळे बनवून घेतले आहेत आणि आता ते डब्यामध्ये भरणार आहे. तर आपले अशा रीतीने गोळे तयार झाले आहेत आणि ते मी आता डब्यामध्ये भरत आहे. हे पीठ आपल्याला फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे. हे आपल्याला वरच ठेवायचं आहे. 4 दिवसानंतर आता आपले गोळे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे रेडी झाले आहेत. आता तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही त्याच्यातले गोळे घेऊन त्याचे अनारसे बनवायचे आहे. पण मी इथे सगळेच अनारसे बनवणार आहे, त्यामुळे मी परातीत सगळेच गोळे चुरून घेतले आहे आणि थोडं थोडं करून त्याचा गोळा बनवत आहे. आता कधी कधी काय होतं की काहींचं पीठ कोरडंच राहतं. त्यामुळे तर ते कशामुळे होतं, एक तर तुम्ही तांदूळ फार सुकवलेला असतो किंवा मग गूळ आपला तुमचा कोरडा असतो, त्यामुळे तो प्रकार होतो. तर अशा वेळी तुम्ही पिकलेली केळी त्यामध्ये थोडीशी ॲड करू शकता. तर अशा प्रकारे मी उंडा बनवला आहे आणि आता तुम्ही बघू शकता की याला कुठे चीर गेली नाही आहे किंवा तो कुठे तुटला नाही आहे. तर आपलं पीठ हे परफेक्ट रेडी झाले असं समजायचं आहे. तर मी याचे गोळे बनवून घेत आहे. अशा प्रकारे मी गोळे बनवले आहेत आणि आता त्याचे आपल्याला अनारसे बनवून घ्यायचे. तर पोळपाटावर खसखस टाकून आपल्याला अनारसे बनवायचे आहेत. अनारसे बनवत असताना खसखस ही वापरावीच लागते, त्याशिवाय अनारस्याला टेस्ट येत नाही आणि अनारसा गोल फिरतही नाही. त्यामुळे भरपूर खसखस वापरायची आहे. त्यामुळे अनारसे दिसायलाही छान दिसतात आणि टेस्टही छान येते. तर इथे एक सांगायची महत्त्वाची टिप्स म्हणजे जेव्हा आपण अनारसे बनवत असतो त्यावेळी आपल्याला 2 बोटांच्या साहाय्याने गोल गोल फिरवत ते अनारसे बनवायचे आहेत. जसजसं आपण बोटाने गोल गोल फिरवतो, जितकं आपण गोल गोल फिरवून बोटाने दाबू तितकी अधिक चांगली त्याला जाळी येत असते. अनारसे बनवत असताना बोटाला थोडेसे तेल किंवा तूप लावावे, नाहीतर ते हाताला चिटकू शकतात. तर हे बोटांच्या साहाय्यानेच बनवायचे आहे. अनारसे लाटून अजिबात करायचे नाहीत. तर इथे मी जाड बुडाची कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये थोडंसं अनारसाचं पीठ टाकून बघायचे. जेव्हा ते पीठ बुडबुडे येतील त्या पिठाला, तेव्हा आपलं तेल अथवा तूप तापलं आहे हे समजावं. अतिशय कडकडीत असं तेल किंवा तूप तापवायचं नाहीये. अनारशाला मध्यम ते मंद आचेवरच तळायचे असते. अनारसे तेलात टाकत असताना खसखसीची बाजू वरती करायची आहे आणि अनारसा टाकल्या टाकल्या त्याला अजिबात हलवायचं नाहीये. तो थोडासा सेट झाल्यानंतर आणि थोडा वरती आल्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला त्यावर असे तेल टाकायचे आहे. जसजसं आपण त्याच्यावर तेल टाकत जातो
तसतसं त्या अनारशाला जाळी पडत जाते आणि तो फुलत फुलत जातो. अशा प्रकारे जर तुम्ही अनारसा केला तर तो आतमध्ये देखील कच्चा राहत नाही. जाड बुडाची कढई घेण्याचे कारण म्हणजे त्याला प्रमाणातच उष्णता मिळते आणि जर आपण लोखंडी अथवा पातळ बुडाची कढई घेतली तर अनारसा वरून लाल होतो पण आतमध्ये कच्चाच राहतो. त्यामुळे ते अनारसे चांगले लागत नाही. म्हणून ही महत्त्वाची टिप्स की आपल्याला जाड बुडाचीच कढई वापरायची आहे. अनारसे खूप आपल्याला लाल तळायचे नाहीयेत, अगदी सोनेरी रंगावरच तळायचे आहेत. त्यामुळे अनारसे टेस्टी तर लागतातच पण सुंदर देखील दिसतात. तर बघा इथे किती छान अशी जाळी पडली आहे अनारशाला. आणि अनारसे तळून झाल्यानंतर जाळीवर ठेवायचे आहेत अथवा तुम्ही एखाद्या ताटात तिरके उभे करू शकता. त्यामुळे त्याच्यातलं तेल हे निथळून जातं. अनारसा म्हटलं की थोडंसं तेल त्याच्यामध्ये येतंच आणि मग ते निथळण्यासाठी आपल्याला ते चाळणीवर अथवा जाळीवर हे ठेवावंच लागतं. तर बघा इथे जसजसं मी त्याच्यावर तेल टाकत आहे तसतसं त्याला जाळी पडत आहे. ही एक महत्त्वाची टिप्स आहे की सतत आपल्याला अनारशावर तेल टाकत राहायचं आहे. इथे मी एकटीच असल्यामुळे मी एकच अनारसा तळत आहे. जर तुमच्या मदतीला कोणी असेल तर तुम्ही एका वेळी 2 किंवा 3 अनारसे देखील तळू शकता. पण त्यासाठी आपल्याला तेल अथवा तूप जादा टाकावे लागणार. अतिशय सुरेख असे आपले अनारसे रेडी झाले आहेत आणि दिसायलाही खूपच छान दिसत आहेत. आता मी तुम्हाला एक अनारसा फोडून दाखवते. हा गरमच आहे पण मला राहावे ना तुम्हाला दाखवायशिवाय. तर बघा आतमध्ये किती जाळी पडली आहे आणि अनारसे बघा आपले कसे रेडी झाले आहेत. वा, आता हा गार झालेला अनारसा आहे तर तो देखील तोडून दाखवते. तर बघा आतपर्यंत जाळी पडली आहे आणि रंगही छान आला आहे. अतिशय जाळीदार खुसखुशीत आपले अनारसे रेडी झाले आहेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून माझा जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.